शिवभोजन ॲप्समध्ये बिघाड, तांत्रिक अडचणीमुळे केंद्र चालकांना फटका। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत गोंदियात मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडाची समस्या येत असल्याने शिवभोजन ॲप्स मागील काही दिवसापासून बरोबर काम करीत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। त्यामुळे केंद्र चालकांना नियमित काम करता येत नसून लाभार्थ्यांनाही वेळेत भोजन मिळत नाही, तर भोजन करण्यासाठी आलेल्या लोकांना 30 ते 40 मिनिटे प्रतीक्षा करावी लागते। तर यामुळे उशीर होत असल्याने अनेक जण भोजन न करताच निघून जातात। ही वस्तुस्थिती समोर आली आहे। मला 10 मिनिटे झाले वेट करत आहोत आणि जर उशीर झाल्यामुळे काय व्यक्ती सहसा रिस्पॉन्स देत नाही। बहुतांश बऱ्याच लोकांची कंप्लेंट आहे का समस्या नेट वगैरेचं एरर वगैरे ह्या समस्या कंटिन्यू येत असतात, त्यामुळे लोक मग थोडंसं त्याला रिस्पॉन्स देत नाही। सुरुवात चांगली आहे, जसे सुरुवातीला जसं झुणका भाकर होती, त्यानंतर शिवभोजन योजना शासनाची एकदम चांगली आहे, पण त्याला ज्या पद्धतीनं नेट किंवा आणखी वाव मिळाला पाहिजे तशा पद्धतीने भेटलं पाहिजे। महाराष्ट्र शासनाने जे सुरू केलं आहे शिवभोजन जे 10 रुपयामध्ये ताट भेटते, मी तर आलो जेवण करायसाठी, पण 1 तासापासून बसलो तर लॉगिंग काही होऊन नाही राहिली आणि मला खूप माझ्या एक अर्जंट कामाने जायचं होतं। त्याच्यानंतर एका लॉगिंगला कमीत कमी अर्धा 1 तास लागते। तर कमीत कमी शासनाने ज्या प्रकारानं हे ताट सुरू केलं आहे त्याच प्रकारानं लॉगिंगकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। कोणाची लॉगिंग होते आणि कोणाची लॉगिंग नाही होत। शिवभोजन योजना राज्य सरकारने गरजू आणि बेरोजगारांसाठी अत्यल्प दरात सकस व पोषक मूल्ययुक्त भोजन पुरवण्याच्या उद्देशाने सुरू केली। या योजनेअंतर्गत दररोज गरजू नागरिकांना केवळ 10 रुपयात जेवण पुरविले जाते। राज्य शासनाने या योजनेच्या पारदर्शकतेसाठी व नियमित निरीक्षणासाठी खास शिवभोजन ॲपची निर्मिती केली आहे। या ॲपद्वारे लाभार्थ्यांची फोटो काढून नोंदणी केली जाते। यामुळे जेवण करणाऱ्यांची संख्या, वितरण वेळ, केंद्रस्थान, QR कोड स्कॅनिंग व योजनेचा अहवाल या सर्व बाबी एकाच माध्यमातून केल्या जातात। परंतु सध्याच्या या ॲपमध्ये बिघाड झाल्यामुळे ही यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे। मागील काही दिवसांपासून शिवभोजन ॲपमध्ये सतत लॉगिंग समस्या, सर्व्हर डाऊन, QR कोड स्कॅन न होणे, रिपोर्ट सबमिट न होणे अशा अनेक अडचणी येत आहेत। या त्रुटीमुळे केंद्र चालकांच्या कामावर थेट परिणाम होत असून दररोजचे रिपोर्ट्स थकले जात आहेत। तसेच लाभार्थ्यांची माहिती अपूर्ण राहत असून अनुदान प्रक्रियेत विलंब होत आहे, तर अनेक जण भोजन न करता निघून जात आहेत। त्यामुळे शिवभोजन केंद्र चालक यांची दररोजचे भोजन करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे। तर शासनाने याकडे लक्ष देत या समस्यावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी शिवभोजन केंद्र चालक सह शिवभोजन करणारे लाभार्थी करत आहेत। हमारे यहाँ शिवभोजन करने के लिए जो लोग आते थे, जो भारी संख्या में 11 बजे से जो भीड़ लग जाती थी और हम उन्हें हर शिवभोजन करने वाले को 5-10 मिनट में जो भोजन उपलब्ध कराते थे, आज फ़ोटो में लॉगिंग ना होने की वजह से या फ़ोटो में नेटवर्क कनेक्शन एरर आने की वजह से काफ़ी मात्रा में लोगों को निराश होकर यहाँ से जाना पड़ता है और उस कारण शिवभोजन संचालकों को भी भारी संख्या में नुकसान उठाना पड़ रहा है, क्योंकि एक ही फ़ोटो बार बार रीअपलोड होने के कारण उससे हमारे जो आने वाले जो बिल है उसमें भी बाद में शासन उस बिल एक फ़ोटो अगर डबल आती है तो उसे काट देता है। तो इसमें आज हम शिवभोजन संचालकों की किसी भी प्रकार की कोई गलती नहीं है, इसमें गलती एप्लीकेशन की है और सिर्फ एप्लीकेशन की है। तो मेरी शासन से विनती है कि इस विषय को गंभीरता से लेते हुए इस विषय में कोई ना कोई मार्ग निकाले और जल्दी इस प्रॉब्लम को सॉल्व किया जाए।